प्रॅक्टिस सेट 6.1. तर त्याच्यामधला क्वेश्चन 1 पहा. क्वेश्चन 1. If sin theta is equal to 7/25, find the values of cos theta and tan theta. cos theta and tan theta. तर आता याच्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज झालेले आहेत, तर त्याचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपल्या लक्षात आहेत, त्याचा यूज करायचा आहे. आता कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपल्याला इथे यूज करायची आहे, तर ते आपल्या इथे लक्षात येणं गरजेचं आहे. तर आता इथे दिलेलं आहे पहा, साइन थिटा आहे, कॉस थिटा आहे आणि टॅन थिटा आहे. म्हणजे साइन थिटा वरून जर कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर कोणती आयडेंटिटी यूज करायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की त्यासाठी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे की कोणती आयडेंटिटी यूज करायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा इज इक्वल टू 1, तर ही आयडेंटिटी यूज करणं गरजेचं आहे. ओके. तर त्यासाठी आपल्याला दिलेली आयडेंटिटी आपण इथे घ्यायची आहे. तर साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता आपल्याला याच्यामध्ये दिलेली जी व्हॅल्यू आहे 7/25 ही साइन थिटाची व्हॅल्यू ठेवायची आहे. त्याच्या आधारे आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू काढता येते. देअरफॉर 7/25 त्याचा स्क्वेअर आहे पहा, साइन स्क्वेअर थिटा आहे, त्यामुळे याचा ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला लिहायचा आहे. त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके. आता तिथे व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट पार्ट पहा, कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. तर इकडे 7/25 स्क्वेअर आहे, तर तो आपल्याला त्या साईडला घ्यायचा आहे. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस, इकडे मायनस होतील, 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला सिम्प्लिफाय करायचंय, स्क्वेअर करूया तो आपण. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 7 चा स्क्वेअर आहे 49 अपॉन 25 चा स्क्वेअर आहे 625. ओके. आता हे मायनस करायचं आहे. मायनस करताना इथे पहा, डिनॉमिनेटर जो आहे तो काही इक्वल नाही आहे, तर इक्वल करून घेऊ शकतो किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड इथे यूज करायची आहे. आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करू. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आता इथे बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 625 इंटू 1, 625 मायनस 41 इंटू 1 म्हणजे 41 येणार, सॉरी 49 अपॉन इथे 625 इज इक्वल टू, आता इथे पहा मायनस करायचं आहे, इथे 6 कॅरी 1 7 आणि इकडे 5. ओके. अपॉन 625. आता ही कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आलेली आहे, हे लक्षात घ्या. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू ही व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला
स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. देअरफॉर cos थिटा इज इक्वल टू तर याचं स्क्वेअर रूट 576 चं स्क्वेअर रूट आहे 24 अपॉन 625 चं स्क्वेअर रूट 25. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ दी साइड्स. इथे पण आपल्याला व्हॅल्यू लिहिता येईल. रिजन लिहिताना इथे व्हॅल्यू लिहायची आहे. इथे साइन थिटा इज इक्वल टू 7/25 ऑलरेडी आपल्याला दिलेले आहे, गिव्हन आहे. ओके, तसं इथे पण रिजन लिहायचं आहे. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ दी साइड्स. ओके, आता आपल्याला इथे cos थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. पहा, म्हणजे पहिलं आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे. पहिलं आपल्याला विचारलं होतं cos थिटाची व्हॅल्यू आणि ती आपण इथे काढलेली आहे. ही cos थिटाची व्हॅल्यू झाली. ओके, cos थिटा. आता आपल्याला पुढे कोणती व्हॅल्यू काढायची आहे? तर tan थिटाची व्हॅल्यू काढायची आहे, हे लक्षात घ्या. आता आपण tan थिटाची व्हॅल्यू काढू. पहा, आता इथे tan थिटाची व्हॅल्यू काढताना आपल्याला आता tan थिटा आपल्याला व्हॅल्यू कोणत्या मिळाल्या पहा. तर साइन थिटा आपल्याला मिळालेला आहे. साइन थिटा दिलेली आहे आणि cos थिटाची व्हॅल्यू आता आपण काढलेली आहे. साइन थिटा माहिती आहे, cos थिटा माहिती आहे, tan थिटा आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी tan थिटाचा फॉर्म्युला वापरायचा. आपल्याला माहिती आहे tan थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन cos थिटा. लक्षात घ्या, tan थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन cos थिटा. तर ते आपण इथे तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि म्हणून मी इथे सुरुवातीला फॉर्म्युला लिहितोय. पहा, तर फॉर्म्युला इथे लिहूया. tan थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन cos थिटा. ओके, आता इथे आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. इज इक्वल टू साइन थिटाची व्हॅल्यू पहा, ऑलरेडी दिलेली आहे आपल्याला. इथे आहे पहा, ही साइन थिटाची व्हॅल्यू आहे. ओके, तर ही व्हॅल्यू आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायची आहे. 7/25 आणि अपॉन इथे cos थिटाची व्हॅल्यू इथे ब्रॅकेट मध्ये बॉक्स मध्ये लिहिलेली आहे, आपण शोधून काढलेली आहे. 24/25. आता याला हे डिवाइड आहे, त्याला ते भागिले आहेत, आपण उलटून गुणिले घेतो. म्हणजे 7/25 इंटू 25/24 करायचे आहे. 24. ओके, आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा. हे 25 कॅन्सल होतील. न्यूमरेटर राहिला 7 आणि डिनॉमिनेटर राहिला 24. म्हणजेच आपल्याला इथे tan थिटाची जी व्हॅल्यू आहे ती मिळालेली आहे 7/24. तर इथे या पद्धतीने आपल्याला इथे व्हॅल्यू शोधायची आहे. तर इथे आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज केलेली आहे. इथे लक्षात घ्या, इथं काय केलं, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज केलेली आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू दिली आणि cos थिटाची जर व्हॅल्यू काढायची असेल, तर ही आयडेंटिटी वापरायची. किंवा cos थिटाची व्हॅल्यू दिली आणि साइन थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर हीच आयडेंटिटी आपण यूज करायची आहे. आणि इथे tan थिटाची विचारली होती, तर आपण हा फॉर्म्युला यूज केला. tan थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन cos थिटा, आणि त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण इथे आन्सर सोडवलेलं आहे. आणि लास्टला इथे आन्सर कलेक्ट करायचं आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे. जस्ट अ मिनिट. if
tan theta. सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड क्वेश्चन सोडवत असताना ते पहा. if tan theta is equal to 3/4, find the values of